नमस्कार फ्रेंड, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण अपकृत्याच्या कायद्यातील अतिचार, ट्रेसपास, अतिक्रमण या घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत, विचार करणार आहोत. ह्या घटकाच्या तरतुदी आज आपण समजून घेणार आहोत. तर अतिचार, ट्रेसपास हा अपकृत्याच्या कायद्यातील एक असा विषय आहे जो व्यक्तीच्या शारीरिक स्वातंत्र्यावर आणि तिच्या मालमत्तेवर होणाऱ्या थेट आक्रमणाशी संबंधित आहे. नाव काय याचं? अतिचार, ट्रेसपास. व्याख्या काय याची? एखाद्या व्यक्तीच्या शरीर, मालमत्ता किंवा जमिनीवर कोणत्याही कायदेशीर अधिकाराशिवाय केलेले प्रत्यक्ष आणि जाणीवपूर्वक आक्रमण म्हणजे अतिचार होय, अतिक्रमण होय किंवा ट्रेसपास होय. याचा मुख्य प्रकार काय आहे? अतिचाराचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात. एक व्यक्तीविरुद्ध अतिचार, ट्रेसपास टू पर्सन. यात मारहाण, बॅटरी, धाक दाखवणे, ॲझॉल्ट आणि बेकायदेशीर स्थानबद्धता, फॉल्स इम्प्रिझनमेंट यांचा समावेश होतो. व्यक्तीविरुद्धचा अतिचार म्हणजे काय? तर यात मारहाण म्हणजे बॅटरी, धाक दाखवणे, ॲझॉल्ट आणि बेकायदेशीर स्थानबद्धता, फॉल्स इम्प्रिझनमेंट यांचा समावेश होतो व्यक्तीविरुद्धच्या अतिचारामध्ये. दुसरा आहे मालमत्तेविरुद्ध अतिचार, ट्रेसपास टू लँड. याच्यामध्ये काय होतं तर दुसऱ्याच्या जमिनीवर किंवा घरात विनापरवाना प्रवेश करणे म्हणजे मालमत्तेविरुद्ध अतिचार होय, ट्रेसपास टू लँड होय. तिसरा आहे वस्तूविरुद्ध अतिचार, ट्रेसपास टू गुड्स. यात काय चल मालमत्तेला, उदाहरणार्थ कार, लॅपटॉप यांसारख्या चल मालमत्तेला विनापरवाना स्पर्श करणे किंवा तिचे नुकसान करणे हे वस्तूविरुद्ध अतिचारामध्ये येतात. ट्रेसपास टू गॉड्स. ह्या 3 प्रकार आहेत: व्यक्तीविरुद्ध अतिचार, मालमत्तेविरुद्ध अतिचार, वस्तूविरुद्ध अतिचार. सोप्या शब्दात समजून घेऊया. तुमच्या परवानगीशिवाय कुणी तुमच्या घरात पाऊल ठेवले तरी तो अतिचार आहे. काय म्हटलं आहे? तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या घरात पाऊल ठेवले तरी तो अतिचार आहे. तसेच जर कुणी तुम्हाला भीती दाखवली आणि किंवा पकडून ठेवले तर तो व्यक्तीविरुद्ध अतिचार ठरतो. यासाठी समोरच्याचा हेतू वाईटच असायला हवा असा नाही, तर फक्त विनापरवाना प्रवेशही पुरेसा आहे. काय म्हटलेलं आहे? तुमच्या परवानगीशिवाय कोणी तुमच्या घरात पाऊल ठेवले तरी तो अतिचार आहे, तो ट्रेसपासेस होतो, तो अतिक्रमण होतो. तसेच जर कोणी तुम्हाला भीती दाखवली किंवा पकडून ठेवले तर तो व्यक्तीविरुद्ध अतिचार, व्यक्तीविरुद्ध अतिक्रमण, ट्रेसपास ठरतो. यासाठी समोरच्याचा हेतू वाईटच असायला हवा असे नाही, तर फक्त विनापरवाना प्रवेश करणे एवढंही पुरेसे आहे. उदाहरण समजून घेऊया. एक पहिलं उदाहरण आहे, तुमच्या शेजारच्याने त्याच्या घराचा कचरा तुमच्या अंगणात टाकला, हा पण अतिचार आहे. उदाहरण 2, एखाद्याने तुम्हाला खोलीत कोंडून ठेवले, जरी तिथे खिडकी उघडी असली तरी तो अतिचार आहे. उदाहरण 3, कोणाच्याही परवानगीशिवाय त्याच्या कारला दगड मारणे हा एक अतिचार आहे. ती ही काही उदाहरणं आहेत अतिचाराची, ट्रेसपासेसची. आता या अतिचाराबद्दल लॅटिन मॅक्झिम कोणतं आहे समजून घ्या. क्वायर क्लॅझम फ्रेगिट. याचा अर्थ आहे की ज्या अर्थी त्याने कुंपण तोडले, दुसऱ्याच्या जमिनीवरील हक्कांचे उल्लंघन करणे असा होतो. ॲब इनिशियोचं काय? सुरुवातीपासूनच जर एखादी व्यक्ती कायदेशीररित्या शिरली पण नंतर गैरवर्तन केले तर त्याचा प्रवेश सुरुवातीपासूनच बेकायदेशीर मानला जातो. ओके, ते हे काही लॅटिन मॅक्झिम्स आहेत. ओके, आता हा कायदा का बरं अस्तित्वात आलेला आहे? तर प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या शरीराचे, मालमत्तेचे रक्षण करण्याचा अधिकार आहे. कुणीही तुमच्या खाजगी जीवनात किंवा जागेत अडथळा आणू नये, हा या कायद्याचा मूळ उद्देश आहे. महत्त्व आणि उद्देश काय? व्यक्तीच्या खाजगी मालमत्तेच्या अधिकाराचे रक्षण करणे, समाजात शांतता राखणे आणि बळजबरीने होणारी घुसखोरी रोखणे. माझे घर हा माझा किल्ला आहे, माय हाऊस इज माय कॅस्टल, या तत्वावर हे बळ देते, या तत्वाला बळ देते. उल्लंघन, शिक्षा आणि उपाय समजून घ्या. उल्लंघन कसं होतं? विनापरवाना प्रवेश किंवा शारीरिक हस्तक्षेप. शिक्षा काय? उपाय काय? डॅमेजेस, नुकसानीची भरपाई मिळवणे. इंजंक्शन, न्यायालयाने त्या व्यक्तीला पुन्हा प्रवेश करण्यापासून रोखणे. मज्जाहुकूम, सेल्फ हेल्प, वाजवी बळाचा वापर करून अतिचार करणाऱ्याला बाहेर काढणे, उदाहरणार्थ घराबाहेर काढणे. आता न्यायालयीन प्रकरणे समजून घेऊया. खटला काय? एंटिक वर्सेस कॅरिंग्टन, 1765 मधला खटला आहे. प्रसंग काय होता? तर सरकारी अधिकाऱ्याने विनापरवाना एका व्यक्तीच्या घरात घुसून कागदपत्रे तपासली. कोर्टाने निर्णय दिला की कोर्टाने स्पष्ट केले की जमीन ही मालकाची आहे, पण त्यावर पडलेले प्रत्येक पाऊल अतिचार आहे, जोपर्यंत त्यामागे ठोस कायदेशीर कारण नाही. पुढचा खटला आहे बर्ड वर्सेस जॉन्स.
1845 मधला हा खटला आहे. प्रसंग काय होता, एका व्यक्तीला रस्त्याच्या एका विशिष्ट भागात जाण्यापासून रोखले, पण त्याला दुसऱ्या बाजूने जाण्याची मुभा होती. तर प्रश्न असा होता की ही बेकायदेशीर स्थानबद्धता फॉल्स इम्प्रिझनमेंट आहे का? तर निर्णय दिला नाही, कारण त्या व्यक्तीला जाण्यासाठी दुसरा मार्ग मोकळा होता. सर्व दिशांनी रोखले असेल तरच तो अतिचार ठरतो. आता संबंधित कायदे कोणते समजूया. भारतीय न्याय संहिता BNS कायद्यातील कलम 229 क्रिमिनल ट्रेसपासेस हा फौजदारी गुन्हासुद्धा आहे. भारतीय संविधान कलम 21 वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार, ते हे काही संबंधित कायदे आहेत. कलमाची समीक्षा आणि निष्कर्ष कसा करता येईल. अतिचार हा असा गुन्हा आहे जो ॲक्शनेबल पर से आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष आर्थिक नुकसान झाले नसेल तरीही तुम्ही दावा ठोकू शकता. स्वतःच्या जागेची सुरक्षा हा मूलभूत हक्क आहे आणि अतिचाराचा कायदा या हक्काचे रक्षण करतो. तर मित्रहो, आज आपण अपकृत्याच्या कायद्यातील ट्रेसपास, अतिक्रमण, अतिचार या घटकाचा आज आपण सविस्तर अभ्यास केलेला आहे. सविस्तर तरतुदी समजून घेतलेल्या आहेत. हा घटक ट्रेसपास हा घटक तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ वारंवार पहा, जेणेकरून ह्या अतिचाराच्या तरतुदी तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजतील. असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना, मित्रांना फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.